भालेसेन जनवार्ता बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत। पाहुयात पुण्यातील काही विशेष घडामोडी। मुख्यमंत्री निगरगट्ट झालेत, त्यांना झोप तरी कशी लागते अशी खरमरीत टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे। मुख्यमंत्री निगरगट्ट असून कांद्याची भाववाढ, तूर डाळीचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पुण्याच्या कचरा प्रश्नावर ते बोलत नाहीत। निवडणुकीच्या काळात त्यांच्याकडे सगळ्या प्रश्नांवर जादूची कांडी असते, मात्र जबाबदारीच्या मुद्द्यांवर ते मौन बाळगतात। त्यांना झोप कशी येते तेच कळत नाही अशी खरमरीत टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली। काँग्रेस, मनसे आणि शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने कचऱ्याच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनात उडी घेतली आहे। महापालिका भवनासमोरच्या हिरवळीवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले। खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात माजी महापौर प्रशांत जगताप, दत्तात्रय धनकवडे, चंचला कोदरे यांच्यासह महिला शहराध्यक्षा रुपाली चाकणकर, मनाली भिलारे, राकेश कामटे आदी सहभागी झाले होते। यावेळी कचऱ्याची ओळख मुक्ता टिळक अशी घोषणाबाजीही करण्यात आली। तब्बल 20व्या दिवशी पुण्याचा कचरा प्रश्न धुमसत असून या प्रकरणी अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही। त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेत आंदोलन केले। आंदोलनानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांची भेट घेऊन कचऱ्याच्या प्रश्नाबद्दल नाराजी व्यक्त केली। त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या। कुठली भाषण करताना, कुठली आश्वासनं देताना, पुण्यात कचरा करताना आटली का बाटली, आटली का बाटली, धर्मवाद करताना, जातीवाद करताना, खोटं बोलताना, नोटबंदी करताना, कचरा करताना, पुण्याची घाण करताना अरे आटली का बाटली। अरे मंत्री बापट दौऱ्यावर, मंत्री मेयर दौऱ्यावर। तर मी चष्मा आज लावलाय, याचं कारण असं की स्वच्छता अभियान मध्ये भारत सरकारचा फार मोठा कार्यक्रम आहे स्वच्छतेचा, स्वच्छ भारत। तर हे स्वच्छ भारताचं बघताय तुम्ही काय चाललंय, त्याच्यामुळे हा चष्मा मी घालून नम्र विनंती या सरकारला पुन्हा एकदा करते। मी कालच एक ट्विट माननीय प्रधानमंत्र्यांनाही केलेलं आहे की स्वच्छता भारत बद्दल सातत्याने माननीय प्रधानमंत्री म्हणतात, ते स्वतः झाडू घेऊन सफाई बघतात, पण त्यांचं महाराष्ट्र सरकार गेले 20 दिवस संपूर्ण पुण्याच्या कचऱ्यामध्ये काहीही करत नाही आहे। आपण सगळे गेले 20 दिवस बघतोय। म्हणूनच मी 3 वेळा माननीय मुख्यमंत्र्यांना ट्विट केलंय, पत्र लिहिलंय, सगळ्या विनंत्या करून झाल्या, म्हणून शेवटी काल काहीच मार्ग निघेना म्हणून माननीय प्रधानमंत्र्यांना स्वच्छ भारतची आठवण करून देण्यासाठी मी काल ट्विट केलंय, म्हणून हा चष्मा घातलाय। दाखवायला पाहिजे ना पालिकेला कळत नाही पुण्यात काय चाललंय। मी लोकप्रतिनिधी आहे, मी दोन्ही बाजूचं लोकप्रतिनिधित्व करते। आमचं म्हणणं आहे की कुसुंगीच्या लोकांचा पण प्रश्न सोडवा आणि पुण्याचा पण सोडवा, जे करणं शक्य आहे। आता इथे विशाल तांबे उभे आहेत, इथे दत्ता धनकवडे उभे आहेत, त्या दोघांच्याही वॉर्डामधून एकही ट्रक कचऱ्याचा बाहेर जात नाही, त्यांनी मार्ग काढलेला आहे, म्हणून संपूर्ण पुण्यात मार्ग काढावा। त्याच्यामुळे मला खरं तर भाग्य माझं की मला दोन्ही बाजू मांडायची संधी मिळते, हे माझं भाग्य मी समजते। ग्रामस्थांची सातत्याने माझं हातचं नाही आणि पक्षाचं नातं आहे, त्यांची एवढीच नम्र विनंती आहे की तुम्ही आमचा कचरा डेपो बंद करा। आणि आमचं म्हणणं आहे की तो कचरा डेपो बंद करूया आणि प्रत्येकाने आपापला कचरा आपापल्या वॉर्डात करावा, जो आमच्या सहकार्याने करून दाखवलेला आहे। काय तेव्हा आम्ही करायचं खूप आम्ही जागाही आयडेंटिफाय केली, कलेक्टरकडे पण पाठवले, पण आम्हाला एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स तेव्हा मिळाला नाही। एन्वायरमेंटल क्लिअरन्स मी कसं आणणार, पण एन्वायरमेंटल क्लिअरन्स भगवान भी नाही दे सकता। डिपार्टमेंटचे नॉर्म्स असतात, कायदे नियम असतात, सरकार आणि देश कायदे नियमाने चालतो। उद्या तुम्ही म्हणाल की मी खून केला, आता मला सोडा, तुमचं सगळीकडे सरकार हे काही योग्य आहे की नाही? एक कायदा सगळ्यांसाठी समान असला। तुम्ही हा जो चष्मा घातलाय तो पारदर्शक त्याला काच नाही, म्हणजे काय कारण? हा चष्मा मी घातलाय याचं कारण असं की या सरकारला आठवण देऊन करायची, माननीय प्रधानमंत्री सगळ्यांना चष्मा पाठवत असतात स्वच्छ भारत अभियानाचं। मी कालच माननीय प्रधानमंत्र्यांना ट्विट केलंय आणि मी माझा हा फोटोही पाठवणार आहे की ह्या चष्म्याची आठवण द्या, तुमच्या सहकाऱ्यांना सांगा। मुंबईत पुण्यातलं तर प्रशासन नाहीच आहे, माननीय मुख्यमंत्र्यांना 3दा विनंती करून त्यांच्याकडे कुठलीच पोच आलेली नाहीये। कपिल शर्माच्या घराच्या भिंतीचा प्रश्न असेल तर पूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा मुंबई कॉर्पोरेशन हलवून ठेवतात।
20 दिवस सातत्याने मी त्यांना कॉन्टॅक्ट करते. त्यांची वेळही मी शुक्रवारी शनिवारी मागितली आहे. मी कचऱ्याच्या प्रश्नासाठी त्यांना ट्विटही केलेलं आहे. कपिल शर्माच्या ट्विटला माननीय मुख्यमंत्री उत्तर देतात वैयक्तिक कामाच्या, पण सर्वसामान्य पुण्याच्या एक लोकप्रतिनिधी म्हणून मी मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागते. 3दा ट्विट केलंय, त्यांना टॅग केलंय, पण माननीय मुख्यमंत्री काय दाद देईना बाबा. माझी 5:15 वाजता माननीय कलेक्टरांकडे ह्या सगळ्या विषयाची मीटिंग आहे. त्यांनी आम्हाला डिटेल प्रपोजल द्यावं की त्यांच्या मनात काय आहे, आमच्या काळात ठरलेलाच निर्णय आहे का काही वेगळा केलेला आहे. त्याच्यासाठी मी स्वतः त्यांना पुढच्या अर्ध्या तासात त्यांची कलेक्टरांची भेट घेणार आहे. नाही, प्रपोजल सगळं आल्याशिवाय मी कसं हो म्हणणार. पूर्ण डिटेल तर कळलं कशाला. तिथले स्थानिक लोकांचा काय प्रश्न आहे बघावंच लागेल ना शेवटी. स्थानिक लोकांचा काय विरोध आहे किंवा सहकार्याची भूमिका आहे हे स्थानिक लोक सांगू शकतील त्या भागातले. नाही, प्रपोजल पाहिल्याशिवाय मी तुम्हाला गाडी विकते, माझी गाडी विकल्या बघितल्याशिवाय प्रपोजल काय आहे ते समजून घ्यायला पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा संभाजी बागेत बसवावा या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने महापालिकेत घेराव घालण्यात आला. महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांचा तर लाल महाल येथे छत्रपती शहाजी महाराजांचा पुतळा सन्मानाने बसवावा. संभाजी महाराजांची दिनांक 14 मे रोजी जयंती असून त्या दिवशी संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजन महापालिकेच्या वतीने करण्यात यावे. या संदर्भात महापालिका आयुक्तांनी लेखी स्वरूपात माहिती द्यावी या मागणीसाठी शिवशंभू प्रेमी संघटनांनी महापालिकेला घेराव घातला. तसेच धरणे आंदोलन करून विविध मागण्यांचे निवेदन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना सादर करण्यात आले. या आंदोलनामध्ये संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, शेतकरी कामगार पक्ष, लोकशासन आंदोलन, मराठा महासभा, शिवसंग्राम, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, जिजाऊ ब्रिगेड, शिवराज्य प्रतिष्ठान, महात्मा फुले इतिहास अकादमी, सत्यशोधक क्रांती दल, छावा, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रसेवा समूह, राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान, शिवप्रेमी जनजागरण समिती, पुरोगामी युवक संघर्ष समिती, रौद्र शंभू प्रतिष्ठान, दिव्यांग संघटना, निर्भय नारी फाउंडेशन, शिवधर्म ग्रंथालय आदी शिवशंभू प्रेमी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. राम गणेश गडकरी यांचा पुतळा उद्यानातून काढल्यानंतर पुतळ्यावरच बऱ्याच जणांचे प्रेम हे त्यांच्या अज्ञानातून जागृत होत आहे. अगोदर सर्वांनी राजसन्यास नीट वाचावे, कारण त्यांनी लिहिलेल्या वादग्रस्त लिखाणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून चुकीच्या लिखाणाला एकमुखी पाठिंबा दिला जात आहे. छत्रपती संभाजी महाराज मराठा बहुजनांची अस्मिता आहे. त्यांच्या चरित्र व चारित्र्यापेक्षा कोणीही मोठा नाही, परंतु नेते कलावंत जाणीवपूर्वक सांस्कृतिक दहशतवाद माजवत आहेत. मात्र शंभूप्रेमी म्हणून आम्ही राजेंचा अवमान व नेते कलावंतांची मुजोरी खपवून घेणार नाही, असा इशाराही शिवसंग्रामचे तुषार काकडे यांनी दिला. तर लाल महालात स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांचा पुतळा त्वरित बसवावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली. संभाजी महाराज यांची दिनांक 14 मे रोजी जयंती आहे. या जयंती दिनी महापालिकेने छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या कामाचे भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी. या स्मारकाबाबतही त्वरित कार्यवाही व्हावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे शांताराम कुंजीर यांनी केली. संभाजी महाराजांच्या नावाने उद्यान आहे, छत्रपती संभाजी महाराज नावाने उद्यान आहे आणि उद्यानामध्ये महाराजांचाच पुतळा असला पाहिजे. राम गणेश गडकरींचा पुतळा इतर कोणी ठिकाणी हलवला आणि तिथं सन्मानानं त्यांनी बसवला तर आमचा त्याला काही विरोध नाही, पण उद्यान महाराजांच्या नावाने असल्यामुळे पुतळा महाराजांचा असला पाहिजे. आमची त्यांना विनंती आता प्रबोधनाच्या माध्यमातून हीच झालेली आहे की राम गणेश गडकरीचा पुतळा शक्यतोवर बसवू नका, कारण त्यांनी खूप मोठं विकृत साहित्य राज संन्यास या नाटकामधून लिहिलेलं आहे आणि राम गणेश गडकरीचा पुतळा तिथं बसवल्यानंतर जे हिंसक वळण लागू शकतं त्याची धग आता सर्वांनी पाहिली. मी मागे सांगितलं होतं तर भाजप सरकारने कायदा सुव्यवस्था असं कुठं निर्माण होऊ नये यासाठी पूर्ण प्रयत्न करावा. जर त्यांनी राम गणेश गडकरीचा पुतळा बसवला तर महाराष्ट्रामध्ये फार मोठा उद्रेक होण्याची शक्यता आहे आणि कायदा व सुव्यवस्थेला फार मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. मी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष सृष्टी प्रवीण दिवटे, मी मेधा कुलकर्णी यांना जाहीर आवाहन करते की तुम्ही आमच्या संभाजी ब्रिगेडचा जर तुम्ही संभाजींचा पुतळा बसवला नाही तर मी जसा हे गडकरींचा पुतळा आमच्या संभाजी ब्रिगेडच्या मुलांनी हाणून पाडला तसं मी मेधा कुलकर्णीला जाहीर आवाहन देते की मी तिला सुद्धा हाणून पाडेल. उरुळी देवाची येथील कचरा प्रश्न चांगलाच गाजतोय. मनसे काँग्रेस यांच्या आंदोलनानंतर
आता शिवसेनेने या आंदोलनामध्ये उडी घेतलीय. शिवसेनेने काल महापालिकेमध्ये कचरा आणून घंटानाद आंदोलन केलंय. कचरा समस्येवर महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला कोंडीत पकडण्यासाठी मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पाठोपाठ आता शिवसेनेनेही उडी घेतली. शहरभर कचरा, आजचे दिन विसरा, महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट परदेश दौऱ्यावर, पुणेकर वाऱ्यावर अशा घोषणा देत शिवसैनिकांनी पालिकेच्या प्रवेशद्वारासमोरील पायऱ्यांवर ठाण मांडले. सत्ताधारी भाजपाला कचऱ्याचा विषय हाताळण्यात अपयश आले आहे अशी टीका यावेळी गटनेते संजय भोसले यांनी केली. सत्ताधाऱ्यांना जाग यावी यासाठी थाळीनाद, घंटानाद करण्यात आला. या आंदोलनात माजी गटनेते अशोक हरनावळ, नगरसेवक बाळा ओसवाल, विशाल धनवडे, नाना भानगिरे, संगीता ठोसर, पल्लवी जावळे, श्वेता चव्हाण, प्राची आल्हाट, माजी नगरसेवक विजय देशमुख, संजय मोरे, सुनील चव्हाण, गजानन पंडित, गणेश देवरे, श्याम ननवरे, राजेंद्र शिंदे, रुपेश पवार, मंगेश मेत्रे, सुरेश पवळे, भाऊसाहेब कापडी, प्रमोद गोरे, मकरंद पेटकर, संजय वालेकर, राजेश परदेशी यांच्यासह असंख्य शिवसैनिक सहभागी झाले होते. गेले 18 ते 19 दिवस झाले या पुण्यामध्ये प्रत्येक चौकामध्ये कचरा दिसतोय, परंतु ह्या प्रशासनाला या कचऱ्याचं गांभीर्य नाहीये. आज महापौर पुण्याचे दौऱ्यावर गेलेले आहेत, मेक्सिकोला गेलेले आहेत, तसेच पालकमंत्री तेही आज ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहेत. 16-17 तारखेला मुख्यमंत्री पुण्यात होते, 2 दिवस पुण्यात होते, परंतु हे आंदोलन जे करत आहेत, जे गावकरी बसलेत आंदोलनाला, त्या गावकऱ्यांना भेटायचं साधं त्यांनी एक वेळ देऊ शकले नाहीयेत. म्हणजे हा कचरा प्रश्नावर किती गांभीर्य आहे हे सरकार. ह्या भाजपला आज पुणेकरांनी 98 नगरसेवक निवडून देऊन बहुमत दिलेले. असं तसं बहुमत नाही तर मेजॉरिटी दिलेली आहे. या मेजॉरिटीमुळे आज त्यांना या ठिकाणी कचरा प्रश्न सोडवण्याला त्यांना अपयश आलेलं आहे. आम्ही आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने आंदोलन करतोय. आम्ही आज त्यांना या ठिकाणी त्यांना सांगतोय की आज आम्ही फक्त कचरा पुणे महानगरपालिकेच्या आवारात आणून टाकलेला आहे. पुढे 2 दिवसामध्ये जर कचरा प्रश्न सुटला नाही तरी आम्ही महापौरांच्या आणि पालकमंत्र्यांच्या घरामध्ये जाऊन कचरा फेकू, त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन कचरा फेकू. या ठिकाणी शिवसेना जन आंदोलन करेल, रस्त्यावर उतरेल. आज आम्ही पुणे महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी आंदोलन करतोय. आज गेली 18 दिवसा 19 दिवसामध्ये या सरकारला त्यांना जाग आली नाहीये. मी या ठिकाणी विनंती करेन, मी प्रशासनाला सांगेन की तुम्ही या ठिकाणी जेवढे आपले कचरा प्रकल्प चालू आहेत पुणे शहराच्या हद्दीमध्ये आज चालू आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसे चालतील, चांगल्या पद्धतीने त्यांची कचऱ्यावरती प्रक्रिया कशी होईल त्या ठिकाणी तुम्ही जाऊन थोडं वैयक्तिक लक्ष दिलं पाहिजे. मी या ठिकाणी त्यांचा निषेध करतो, ह्या भाजपवाल्यांचा निषेध करतो की हे अपयशी ठरलेले आहेत. यापुढे शिवसेना रस्त्यावर उतरून ह्याच्यापेक्षा जोरात आंदोलन करेल. कचरा आणून टाकणे योग्य आहे का पालिकेत? पालिकेमध्ये आम्ही रस्त्यावर कचरा टाकलाय. आज आम्ही महानगरपालिकेच्या आवारात टाकला नाहीये, कारण या महानगरपालिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं सभागृह आहे. आम्हाला आदर आहे महानगरपालिकेचा, म्हणून आम्ही आज कचरा रस्त्यावर टाकलेला आहे. आम्ही आतमध्ये टाकला नाहीये. परंतु जर ह्या महानगरपालिकेचा आदर ह्या प्रशासनाने, या सत्ताधाऱ्यांनी जर ठेवला नाही तर यांच्या घरामध्ये कचरा टाकू आम्ही. सरकारकडून तूर खरेदी केली जात नसल्यानं हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना एक दिलासा देणारी बातमी. सोशल मीडियावर काही तरुणांनी एकत्रित होऊन या बळीराजाला दिलाय दिलासा. सरकारकडून तूर खरेदी केली जात नसल्यानं हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी. सोशल मीडियावर एकत्रित आलेल्या राज्यातील काही तरुणांनी या बळीराजासाठी पुढाकार घेतलाय. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची तूर शहरात आणून त्यांची विक्री करण्याचा त्यांचा मानस आहे. याची सुरुवात पिंपरी चिंचवड मधून केली जाणार असून 6 आणि 7 मेला यासाठी तूरडाळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. सरकारने हमी दिलेल्या 5,050 रुपयांच्या दराने आयोजक तूर खरेदी करून नफा ना तोटा पद्धतीने त्याची विक्री करणार आहेत. यामुळे बळीराजासह ग्राहकाचाही फायदा होणार आहे. इनिशियली आम्ही एक सोशल मीडियावर जे आजकाल ट्रेंड वगैरे होत असतात, काही लोकांचे मेसेज फिरत असतात
की शेतकरी आत्महत्या करताय किंवा कर्जमाफी द्या वगैरे असे प्रकार होतात, ते सगळ्या गोष्टी लोक फक्त बोलतात आणि त्याच्यात आता लोक जनरल पब्लिक असल्यामुळं त्याच्यावर ना आम्ही सरकारला बोलू शकतो ना शेतकऱ्यांना, अशी खूप मोठा इश्यू असतो. त्याच्यातून आता आम्ही स्पोर्ट्स फाउंडेशन म्हणून आमचं युनुसभाई शेख स्पोर्ट्स फाउंडेशन आहे, तर आम्ही दरवेळेस सामाजिक वगैरे प्रोग्राम घेत राहतो. तर त्याच्यातून आम्हाला एक संकल्पना सुचली, आम्ही एक 10 ते 15 जणांची आमची टीम आहे, तर की शेतकऱ्यांची आपण त्यांच्याकडे जायचं, त्यांची जी कच्ची तूर आहे त्याला गव्हर्नमेंटचा जो भाव दिलेला आहे 5,050, त्यांनी त्यांची घ्यायची, ती प्रोसेस करायची आणि ती इकडे पुण्यात वगैरे आणून सर्वसामान्यांना आपण ते घरोदारी वगैरे विकायचं, आम्ही हे करायचं. त्याच्यात हार लावू शकतो का, तसं आमचं एक नियोजन होतं. त्यानुसार आम्ही तूर महोत्सव 2017 असं घ्यायचं आम्ही ठरवलं. किती तारखेला असणार आहे आणि आपण ते शेतकरी जे आहेत ते कशा पद्धतीने निवडणार आहोत? ते शेतकऱ्यांचं आता आमचं एक टीम आहे उस्मानाबादला गेलेली आहे. त्याच्यात जशी शेतकरी आम्ही एक 16 शेतकरी आहेत, त्याच्यात जवळपास आम्ही त्यांची आता आम्ही जेवढी ती टूर आम्हाला मिलवायला किती वेळेस प्रोसेस करून देऊ शकतो, कारण की वेळ आहे कमी, आमचा एक पहिलाच प्रयोग आहे, तर आम्हाला त्याच्यात आम्हाला काही अडचणी येत होत्या, कारण की आम्ही शेतकरी स्वतः नसल्याने त्याच्यामुळं आम्हाला थोडंसं त्यातलं माहिती वगैरे घेण्यात वेळ लागला थोडासा. त्याच्यानंतर शेतकरी आम्ही निवडले, जशी कोणाची 300 किलो आहे, कोणाची 700 किलो तूर आहे, कोणाची 900 आहे, ज्यांना खरंच नीड आहे ते शेतकरी आम्ही असे निवडलेले आहेत. त्या हिशोबाने त्यांची आम्ही घेणार आहे. त्यांना त्यांची बाजारभाव त्यांचा जो 5,050 जो सरकारने दिला आहे तेवढ्या पद्धतीने आम्ही त्यांना बाजारभाव देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यावर प्रोसेस करून आम्ही इकडे चिंचवडकरांना आमचं एकच जर असं कसं आहे, जे आज मार्केटमध्ये दर आहे ते नफा ना तोटा त्या पद्धतीने आम्ही करणार आहे. आता आम्ही त्याच्यात जसे तूरची डाळीची प्रोसेस होत राहते, तर खूप मोठ्या प्रमाणात जे आवक असते त्यांची, त्याच्यावर त्यांचं रेट ठरवलं जातं. आता आम्ही कसं आहे, आमचं जसं आम्ही जेव्हा फाउंडेशन जेव्हा आम्ही बेअर करू शकतो त्या हिशोबाने 5 टन किंवा 10 टन आम्ही तूर घेतोय. त्याच्यात म्हणजे वैयक्तिक असं आहे की त्यात एकंदरीत काय लॉस जरी आला तरी पण आम्ही ते खर्च करण्यास तयार आहे. त्या हिशोबाने जे मार्केट रेट आहे त्याच्या आसपास किंवा त्याचे 1 ते 2 रुपये 3 रुपये कमी पण आम्ही देऊ शकतो. परंपरा आणि आधुनिकतेच्या अनोख्या मिलापाने परिपूर्ण असलेला फॅशन शो पुण्यात पार पडलाय. विविध संकल्पना, रचना, हस्तकलांचा तसेच कलाकृतींचा वापर करीत पर्यावरण पूरक कपड्यांची केलेली निर्मिती, आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित मॉडेल्सचा सहभाग आणि परंपरा आणि आधुनिकतेचा अनोखा मिलाप याने परिपूर्ण असलेला फॅशन शो पुण्यातील सुप्रसिद्ध हॉटेल कॉन्राड येथे रंगला. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या वतीने या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरणपूरक फॅशन ही संकल्पना घेऊन वेअरेबल आर्ट या मुख्य संकल्पनेवर आधारित या फॅशन शो मध्ये डिझायनिंगच्या शिक्षण घेणाऱ्या 180 विद्यार्थिनींनी 16 विविध संकल्पनेवर आधारित केलेली वस्त्र प्रावरणे सादर करण्यात आली. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या फॅशन कोरिओग्राफर अलेसिया राऊत व यतीन गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या फॅशन शो मध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मॉडेल्स सहभागी झाल्या होत्या. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वरिष्ठ फॅशन जर्नालिस्ट मेहर कॅसलिनो, प्रसिद्ध फॅशन डिझायनर निवेदिता साबू, IMG रिलायन्स कंपनीचे गौतम वजिरानी, जेड या प्रसिद्ध ब्रँडच्या मोनिका शहा, लाईफस्टाईल इंटरनॅशनलचे अतुल राणे, फेमिनाच्या रिजनल एडिटर राधिका साने पटवर्धन हे फॅशन विश्वातील नामांकित परीक्षक म्हणून उपस्थित होते.
जनरल पोस्ट ऑफिस मध्ये कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. या संदर्भात जनवार्ताचा विशेष वृत्तांत. पुण्यातील जनरल पोस्ट ऑफिस अर्थात जीपीओ या ठिकाणी रजिस्टर पोस्ट, स्पीड पोस्ट किंवा इतर कामाकरता पूर्ण पुण्यामधून आणि पुण्याबाहेरून नागरिक येत असतात. त्यांच्या कामांसाठी त्यांना 2 ते 3 तास बसावं लागतं. या सर्व गोष्टींकडे या जीपीओ मधील कर्मचारी व अधिकारी दुर्लक्ष करताना दिसतात. या कारणामुळे या ठिकाणी येणाऱ्या निमसरकारी कर्मचारी, वेगवेगळ्या कंपन्यांमधून येणारे कर्मचारी आणि सरकारी कर्मचारी यांचा कामाचा वेळ वाया जातो. यामुळे देशाच्या उन्नतीमध्ये अडथळा निर्माण होतो. यामुळे ज्या प्रायव्हेट कुरिअर सेवा चालतात त्यांना याचा फार मोठा फायदा होताना दिसतो. या ठिकाणी बसलेल्या सिनियर पोस्ट मास्टरला अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या आणि 2 ते 3 काउंटर सुरू ठेवावे अशी मागणी राष्ट्रीय प्रवासी वाहतूक व घरेलू कुशल कामगार संघटनेच्या वतीने आणि नागरिकांच्या वतीने करण्यात आल्या. तरी याकडे पोस्ट मास्टर आणि कर्मचारी दुर्लक्ष करतायत. जर या प्रश्नांकडे लवकरात लवकर लक्ष दिले नाही आणि सिनियर सिटीजनची वेगळी सोय केली नाही तर संघटना शासनाविरुद्ध पोस्ट ऑफिस समोर रस्ता रोको व धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने रवी सिरसाम यांनी दिला. आत्ता आपण आहोत कॅम्प एरियातील जनरल पोस्ट ऑफिसमध्ये. या जनरल पोस्ट ऑफिसमध्ये विविध कारणांसाठी रजिस्ट्री केली जाते आणि त्या रजिस्ट्रीसाठी लागणारा वेळ हा खूप वेळ लागतो. या ठिकाणी जो आहे एकच विंडो ओपन करून ठेवलेली आहे. त्या एकाच विंडोवरती विविध प्रकारच्या रजिस्ट्रेशन केल्या जातात. लोकांचा वेळ त्यासाठी खूप वाया जातो. 2-2, 3-3 तास लोकांना या ठिकाणी रांगेत उभं राहावं लागतं. आपल्याबरोबर राष्ट्रीय प्रवासी वाहतूक वर्गाचे आणि घरेलू कामगार संघटनेचे नेते रवी सिरसाम आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की काय आहे आणि कशा पद्धतीने त्यांनी या गोष्टीसाठी विविध प्रकारे येथील जे पोस्ट मास्टर आहेत त्यांच्याशी बातचीत केली. काय सांगा? हे जनरल पोस्ट ऑफिस आहे म्हणजे जीपीओ पुण्याचं एक महत्त्वाचं हे आहे. महत्त्वाचं पोस्ट ऑफिस म्हणजे पुणे जिल्हा किंवा पुण्यातील जेवढ्या एरियामधून सगळे लोक या ठिकाणी येतात. म्हणजे नॅचरल आहे की या ठिकाणी गर्दी होणार आहे. मग या ठिकाणी ह्या लोकांना गर्दी होणार आहे हे माहीत असतानासुद्धा त्याची त्यांनी व्यवस्था करायला पाहिजे. हे माझी मागणी आहे. या ठिकाणी एवढं मोठं पोस्ट ऑफिस असताना, एवढं जीपीओ असताना या ठिकाणी दोन सुद्धा रजिस्ट्रेशन काउंटर राहत नाही. हे आता लोक आहेत तिथं या ठिकाणी आल्यावर त्यांना 2-2, 3-3 तास राहावं लागतं. सिनियर सिटीजनला इथं कुठली व्यवस्था नाही आहे. कुठल्या पद्धतीने ह्या ठिकाणी सोय केलेली नसते. ह्या लोकांना काही सरकारी लोक असतात, काही निमसरकारी, काही कंपनीमधून आलेले असतात. 8 तास ड्युटी ते कंपनीमध्ये करतात. या ठिकाणी आल्यावर त्यांचे 3 तास गेले म्हणजे कंपनीमध्ये ते फक्त 5 तास ड्युटी करतात. म्हणजे त्या 5 तासातून 3 तास इथं गेले समजा तर हे किती काम करत असतील. हे म्हणजे या ठिकाणी सरकारला किंवा सरकारच्या रेव्हन्यूला किती म्हणजे घाटा होत असेल. हे म्हणजे बाकी जनतेचा हे होतो, घाटा होतो. याच्या आधी मी 2 वर्षापासून सारखा फॉलोअप करतोय. 2 वर्षापासून आत्तापर्यंत मी बऱ्याच वेळा आत्तासुद्धा गायकवाड साहेबांना भेटलो आणि त्यांचे सिनियर कोणी अधिकारी होते त्यांनी बोलले की गायकवाड साहेबांनी त्यांना सिनियर साहेबांना उत्तर दिलं की माझे 4 विंडो सुरू आहे रजिस्ट्रेशनचे. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. मी आता सगळ्याच विंडोवर जाऊन बघितलं फक्त 1 विंडो सुरू आहे. म्हणजे हे गलत फीडबॅक अधिकारीच देतात. त्याच्यामुळे काय होतं की वरच्या लेवलला सुद्धा हे रॉंग फीडबॅक दिले असल्यामुळे हे सगळं गोंधळ होतो आणि ह्या ठिकाणी जनतेला सफर करावं लागतं. जनतेला सफर का करायचं जनतेने? हे लोक पेमेंट घ्यायला बसलेले असतात. सरकारी पेमेंट यांना मिळतं. त्या जेवढं पेमेंट होतं तेवढं तर त्यांनी काम करावं अशी माझी मागणी आहे. आणि ह्या ठिकाणी मी हे अर्ज दिलेला आहे त्यांना आणि आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. यांनी जर 8 दिवसात समजा हे व्यवस्थित स्मूथ लाईन सगळे केले नाही तर मी 8 दिवसानंतर ह्या ठिकाणी रस्ता रोको किंवा धरणे आंदोलनाला बसणार आहे आणि ते बेमुदत असणार आहे जोपर्यंत ते लोक ही व्यवस्था सुधारत नाही आहे. आपल्याबरोबर या जीपीओमध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी आलेले काही विद्यार्थी आहेत. त्या विद्यार्थ्यांना आपण विचारूयात की किती वेळ त्यांना घालवावा लागला या रजिस्ट्रेशनसाठी. राजेश गेमसिंग चव्हाण, मी पिंपरी चिंचवडून आलो आहो. मी 2 तारीखला नाही का आलतो होतो आणि रजिस्ट्रेशनसाठी फॉर्म पण दिलता. परंतु 3 दिवसानंतर आज आलो तर म्हणते नाही म्हणते इकडे फिर तिकडे फिर असेच म्हणत आहे. आणि काल फोनसुद्धा लावला होता. फोन लावला, बोललो, नंतर 15 मिनिट बोललो आणि नंतर होल्डवर ठेवला. काही रिस्पॉन्सच देत नाही. हे स्वतःची नोकरशाही आहे की दुसऱ्या जनतेसाठी नोकर आहे? स्वतःची नोकर होऊन चालले आहे हे लोक. म्हणून आमच्यासारख्या लोकांना इकडे तिकडे फिरावं लागते आणि कामसुद्धा होत नाही वेळेवर. राजेश आडे, तळवडेवरून. काय किती वेळ कशाची रजिस्ट्रेशन?
ते आपलं जागा निघाली होती घरून. आपली परिस्थिती जरा नाजूक आहे, पण वेळोवेळी आपण किती दिवस येणार असं सरांनी सांगितलं. आता मेसेज येते म्हणून त्या अपेक्षावर त्याने सांगितलं, शब्द दिला. ह्याच्यासाठी आपण म्हणजे आपल्या मोठे वडील आहे त्यासाठी मान ऐकून आम्ही घरी गेलो. परत आज 3 दिवस झाले, आज 3रा दिवस माझा पण मॅसेजसुद्धा येईना. आणि त्यांनी आता कसं कोणत्या गोष्टी आपण रेग्युलरली येत नाही ना. आता सिटीमध्ये पहिल्यांदा वेळेस आलं तर मग DD नंबरसुद्धा दिला नाही का, फॉर्मसुद्धा दिलं नाही. तुम्ही जावा म्हणे मॅसेज, ह्या अपेक्षामुळं गेलो होतो पण त्याचं काहीच झालं नाही. तर सकाळपासून तर आता करीब 2 तास जर झालाच. माळीसागर या ठिकाणी आम्ही चलन भरण्यासाठी आलो आहे, पण नेमकं पोस्टाने जी भरती काढली आहे आणि पोस्टाचा या ठिकाणी कारोबार बघून मुलांवर खूप पोस्टाविषयी भोंगळ कारभार असल्याचं मुलांच्या मनात भावना निर्माण होणार आहे. मॅडम, मी तर 2 तारखेपासून फिरतो आहे, परंतु अजूनपर्यंत काम झालेलं नाही. अमोल कांबळे, मी दौंडवरून आलो आहे आणि मागच्या गुरुवारपासून मी ते चक्रा मारते की माझ्या मित्राचं पोस्टलचं फीस भरायची होती, की ते म्हणतायत सर्व्हर डाऊन आहे, स्लो आहे, 3 वाजता या 2 वाजता. मी एका दिवशी तर सकाळी 10 वाजल्यापासून 3 वाजल्यापासून बसलो. ते म्हणले आज काय सर्व्हर डाऊन आहे, तुम्ही परत उद्या या. मग मी परत दुसऱ्या दिवशी आले, म्हणले तुम्ही फॉर्म द्या. आणि अशा बऱ्याच जणांची त्यांनी एक बंच तयार केला. टोटल 10 पोरांचा ग्रुप केला आणि अशा आम्ही 100 पोरं जमा झालो आणि आमच्याकडून 100 रुपये घेतले आणि एक नंबर दिला की 87 नंबर तुमचा आहे, टोकन नंबर. मग मी परत विचारलं काय झालं सर, म्हणलं सर्व्हर डाऊन नाही होणार, झालं की आम्हाला पण प्रॉब्लेम होतात. पण सरकारने असं करायचं पाहिजे होतं की पोस्टल ऑर्डर किंवा ऑनलाईन पेमेंट जरी भरायला लावलं असतं तर आमचं आम्ही ते भरलं असतं. आणि हे जे यांनी जे हेड ऑफिसला जे केलेलं आहे हे चुकीचं केलेलं आहे. तालुका किंवा ग्रामीण ठिकाणी जर केलं असतं तर ती सगळ्यांना व्यवस्थित भरली असती. कारण हे बऱ्याच ठिकाणचे तुम्ही जे बघताय जवळपास 100 किलोमीटरवरनं पोरं आलेले आहेत. कारण ते जिल्ह्याच्या ठिकाणी हेड ऑफिसला त्यांनी पैसे भरायला सांगितले असल्यामुळं त्यांना हे प्रॉब्लेम होतो. कोण काम सोडून येतं, कोण कॉलेज सोडून येतं. उन्हात एवढे 40चं टेम्परेचर सध्या आहे इथं पुण्यामध्ये, तरी पण हे सरकारने करायला पाहिजे. म्हणे नरेंद्र मोदी म्हणतात की कॅशलेस करायला पाहिजे, पण त्यांनीच असे म्हणतात तुम्ही पोस्टात पैसे भरा. जर त्यांनी म्हणले असते की तुम्ही ऑनलाईन पैसे भरा तर आमचं आम्ही कसंही भरलं असतं. तुम्ही म्हणता पैसे इकडे भरा तिकडे भरा, मेसेज येईल, हे चुकीचं आहे. सगळ्यांना हे जे करतात ते योग्य नाही आहे. चालू आहे यांचं मागच्या 8 दिवसापासून ते कमी व्हायला पाहिजे किंवा त्यांनी दुसरा काहीतरी पर्याय करायला पाहिजे की तुम्ही ऑनलाईन भरा किंवा 100ची पोस्टल ऑर्डर काढा. मग ते आमचं आम्ही कसंही काढू, कुठेही काढू. हे परत यांनी असं म्हणणार की सर्व्हर डाऊन आहे, हे डाऊन आहे, अशी हे भानगड मिटली असते. आणखी उद्या 5 तारीख, उद्या पैसे भरायची शेवटची तारीख आहे. पैसे भरल्यानंतर फॉर्म भरायची पुढची प्रोसेस चालू आहे. तर ह्यांना कसं फॉर्म भरणार आता बाकीच्या पोरांनी. सिनियर सिटीजन आहेत आपल्याबरोबर, आपण त्यांना विचारूयात काय कामासाठी या जनरल पोस्ट ऑफिसमध्ये आले होते आणि किती वेळ झाला त्यांना त्यांच्या कामासाठी बसावं लागतं. काय रमा कुमार, काय सांगाल, काय कामासाठी आला होता आणि सकाळपासून किती वेळ झाला? सेविंग्स अकाउंट से आया हमने, 3 घंटे हो गया, अभी तक चालू नहीं हो गया. हमारा पासबुक भी नहीं मिला, ये सेविंग्स बुक भी नहीं मिला. ये इधर बैठा है, वो लोग लंच को गया. 14 नंबर नहीं, प्यून ने बोला ये 14 नंबर काउंटर में जाओ. 14 नंबर में पूछा तो 3 नंबर काउंटर में जाओ. 3 नंबर में आ गया तो वापस 14 में वापस आने के बाद हमने पूछा ये सेविंग्स अकाउंट ओपन करने का है, टोकन लेके आने का बोला. ये 14 में टोकन लिया, 3 घंटे से बैठा है. किती वेळ काय झाले म्हणजे ते सांगायला पाहिजे आम्हाला. वेळ झाले तर आमच्या घरचे शेजारी ते पोस्ट ऑफिस आहे. पोस्ट ऑफिसमध्ये एक अकाउंट उघडलं तर अर्धा तास, जास्तीत जास्त अर्धा तास होते. पण इकडे GPOमध्ये, पोस्ट ऑफिसमध्ये काय म्हणतात, तुम्ही GPOला जावा, तुम्हाला अकाउंट उघडायचे म्हणजे तिकडे ATM वगैरे मिळतात. आणि इकडे आले की म्हणतात ATMला तुम्हाला वेगळा फॉर्म करायला लागेल, 1 आठवड्यानंतर मिळणार, फक्त पोस्ट ऑफिसचं चेक मिळेल. अरे चेकबुक आणि सेविंग्स अकाउंट उघडणार तर आम्ही तिकडेच उघडणार ना. आम्हाला कशाला इकडे पाठवले. आणि आम्ही आमच्या वय झालं 65. आम्ही काय सरकारी खाता म्हणून आम्ही भरोसा करते. आणि सरकारी खात्याच्या बँक लोक येतात, घरी येतात, घरी येऊन काम करून जातात. आणि इथे सरकारी लोक काय करतात, काहीच नहीं करतात. लीला भाटिया, हमारा MIS इधर है, नहीं तकलीफ नहीं, MIS इधर हमारा सालों से है. आज हमको 2 बजे डॉक्टर का अपॉइंटमेंट था, तो हमने इतना रिक्वेस्ट किया कि उसके लिए हम पैसे निकालने हैं. अब सीनियर सिटीज़न खड़े भी नहीं हो सकते, हमारा ऑपरेशन हुआ है, किसी ने नहीं माना. नहीं आप बैठो, वी आर हेयर फ्रॉम 12:20. अब भी जाके नंबर आया क्योंकि आप टोकन लाओ. तो ठीक है, टोकन सिस्टम इज़ गुड, सी वी एग्री, हम लोग को प्रॉब्लम नहीं है कि, पर किसी की प्रॉब्लम है ना. 2 बजे डॉक्टर चला गया, वो डॉक्टर का आपको मालूम है अपॉइंटमेंट कैसे मिलता है. कितना रिक्वेस्ट किया, काउंटर नंबर 1 पे, काउंटर नंबर 3 पे, नहीं जो आपका नंबर उस पर आएगा. तो हम सिस्टम के अगेंस्ट नहीं है, पर कम से कम जिनकी प्रॉब्लम है उनको तो देखो ना आप. 12:20 से हम यहाँ हूँ, अभी 2 बज गए, अभी डॉक्टर गया. और आपको मालूम है डॉक्टर की कितने अपॉइंटमेंट मिलती है.
हमें कोई शिकायत नहीं, हम सालों से इधर हैं, हमारा MIS इधर है, 25 साल हो गए। तो पहले ऐसा नहीं था। कम से कम सीनियर सिटीज़न की लाइन अलग लगाओ, जो नहीं खड़े हो सकते। नहीं आप बैठ जाओ, नहीं अलग है। आप खड़े रहो, आप बैठ जाओ। बैठे बैठे नंबर देखते देखते इस उम्र में तो हम नहीं खड़े हो सकते, ना बैठ सकते ज़्यादा। और गर्मी कितनी है, हमें देख लो, आप देख लो, हम तो कुछ नहीं कह सकते। और विविध प्रकारच्या रजिस्ट्रेशनसाठी या ठिकाणी नागरिक येत असतात व लांब लांबच्या ठिकाणाहून पण येत असतात. ज्येष्ठ नागरिकही येत असतात. ज्येष्ठ नागरिकांचे सेव्हिंग्स अकाउंट असतील, त्यांच्या पेन्शन्स असतील, अशा विविध कारणांसाठी येत असतात. परंतु इथले कर्मचारी जे आहेत त्यांचं जे वर्तणूक आहे ती या ज्येष्ठ नागरिकांबरोबरही व्यवस्थित नाही. तासनतास ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी आपल्या कामासाठी बसून राहावं लागतं. ज्येष्ठ नागरिकांची अशी मागणी आहे की निदान ज्येष्ठ नागरिकांसाठी एक वेगळं रजिस्ट्रेशनचं किंवा एक वेगळा काउंटर चालू करावा आणि बाकीचे जे रजिस्ट्रेशन आहेत, जे विविध प्रकारचे रजिस्ट्रेशन आहे, सेव्हिंग्स अकाउंट आहेत, अशा प्रत्येक गोष्टीसाठी एक खिडकी त्यांनी प्रत्येक ठिकाणी चालू करावी. या सर्व मागण्यांसाठी नागरिकांनी टाळं फोडला आहे की आम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कारणासाठी वेगवेगळी खिडकी उपलब्ध करून द्यावी. कॅमेरामन सुमित सोबत मी सोनाली, जनवार्ता न्यूज, पुणे. कामगारांच्या विविध प्रश्नांना योग्य रीतीने न्याय देणारे राष्ट्रवादी काँग्रेस सेलचे राष्ट्रीय सरचिटणीस सुधाकरन पन्नीकरन आहेत आपल्याबरोबर. आज आपण त्यांच्याकडून विचारून घेऊयात की काय काय कामगार चळवळीमध्ये त्यांनी कामं केली आणि कोणत्या कोणत्या कामगारांच्या प्रश्नांना योग्य न्याय दिला. सर काय सांगा. आम्ही 1964मध्ये अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या या ट्रेड युनियनच्या स्थापना, कामगार युनियनच्या स्थापना केली आहे. वासुदेवराव चांगरे आणि त्यांच्याबरोबर त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत सदस्य म्हणून काम करणारा प्रोफेसर यशवंत राय त्याचे अध्यक्ष होते. तेव्हापासून आम्ही सर्व मंडळी कामगारांच्या हितासाठी, कामगारांना न्याय देण्यासाठी सफाई कर्मचारी तसंच माजी सैनिक कर्मचारी यांना न्याय देण्यासाठी आम्ही पूर्ण देशावर कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत काम करत आहे. देशाचे उपराष्ट्रपती माजी शेखावत साहेब राजस्थानच्या मुख्यमंत्री असताना आम्ही 10,000 कर्मचाऱ्यांच्या जाडू मोर्चा काढले. कर्मचारीला न्याय देण्यासाठी आम्ही तिथं प्रयत्न केले. 2 मे 1996 साली शेखावत साहेबांनी आमची जो मागणी पूर्ण केली आणि राजस्थानच्या सगळं पूर्ण राज्याच्या कर्मचाऱ्यांना त्या निमित्ताने आमच्या माध्यमातून, आमच्या संघटनेच्या माध्यमातून न्याय मिळाला आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर, सोलापूर, सातारा, महाराष्ट्रावर आम्ही दौरा करून महाराष्ट्रामध्ये जो चतुर्श्रेणी कर्मचारी असन, माजी सैनिक असन, त्यांना पगारच्या संदर्भात असन, काही ठिकाणी ठेकेदार पगार वेळेवर देत नाही. 5-5, 1-1 वर्ष, 2-2 वर्ष कधी पगार देत नाही. दिला तरी 3,000, 4,000मध्ये त्या कर्मचारीकडून काम करून घेतो. असं ठेकेदारांना आम्ही धडा शिकवण्याचं काम आमच्या संघटनेच्या माध्यमातून केलं. आणि ह्या पुणे नगरपालिकेमध्ये आपला माजी सैनिक जेव्हा बहुउद्देश पथकामध्ये काम करणारा माजी सैनिक आहे, त्यांना 3,000 ते 3,500 रुपये पगार मिळत होता. त्यांना आमच्या युनियनच्या मार्फत आयुक्त, उपायुक्त राजेंद्र जगताप यांच्याबरोबर बैठक घेऊन त्या 3,500च्या 12,000 आणि 16,000पर्यंत पगार आता वाढवून देऊन त्यांना काम देण्याचं काम आम्ही केलं आहे आमच्या युनियनच्या माध्यमातून. तसंच या कर्मचाऱ्यांना 3-3, 4-4 महिना पगार मिळत नाही होता. आमच्या युनियन तिकडे लक्ष घातल्यानंतर कर्मचारी सगळ्यांना दर महिना आत्तापर्यंत पगार मिळत आहे. 5-5 महिना त्यांचे पगार थांबून ठेवलेले होते, देत नाही होता. ते पगार एकदम त्यांना देण्याचं काम पुणे नगरपालिकेनं केलं आहे. असं पद्धतीचं काम आमच्या युनियनच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र आणि पूर्ण देशावर कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत करत आहे. परंतु एक मला दुःख वाटतं, घाणीमध्ये काम करणारे हे कर्मचारी, संडासमध्ये साफ करणारे हे कर्मचारी यांच्याकडे जो शासकीय अधिकारी असन, प्रशासन असन, हमेशा दुर्लक्ष करतो आहे. आम्हाला तिथं लढा केल्याशिवाय त्यांच्याबरोबर त्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी त्यांच्याबरोबर बैठक घेऊन अनेक बैठक घेतल्याशिवाय त्यांना न्याय मिळत नाही. पुणे नगरपालिकेमध्ये 1987, 85, 87, 86, 88 या काळामध्ये महाराष्ट्र शासनाने एक GR काढले. सफाई कर्मचारी
पिढ्यानपिढी 25 वर्ष त्या वसाहतमध्ये राहतो त्या कर्मचाऱ्यांना त्या वसाहत त्यांच्या नावानं मालिक याकानं करून दे. परंतु आम्हाला दुःख वाटते कामगार दिनानिमित्त बोलताना अजूनही पुणे नगरपालिकेनं एकी कर्मचाऱ्याला सुद्धा करून दिलेला नाही. अशा प्रकारच्या अन्याय कर्मचाऱ्यांच्यावर होतो. परंतु कुणी असू दे आम्ही त्यांना नीट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आत्तासुद्धा आयुक्तांच्या बरोबर आम्ही बैठक केली आहे. त्या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांचे का प्रश्न होते तातडीनं आयुक्त आणि उपायुक्त राजेंद्र जगताप हे दोघांनी तातडीनं त्याला मार्गाला लावण्यात त्यांना कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचं आश्वासन आम्हाला दिलं आहे. काही लोकांच्या जाणून बुजून त्यांच्या बदली केले. कारण कामगार दिन एका ठिकाणी कामगार दिन सादर करतो, एका ठिकाणी त्यांच्यावर अन्याय होतो, त्यांना बदली करून कुठंतरी उचलून फेकून देते, कचरा डिपोमध्ये टाकून देते. अशा प्रकारचे अन्याय या प्रशासकीय अधिकारीकडून होते. याचा आम्ही निषेध करतो आणि कायमस्वरूपी आम्ही जगला तर या जो माजी सैनिक असन सफाई कर्मचारी असन आपण एखादा चांगला स्त्री कसं सुंदर राहतो त्या मेकअप करून राहतो त्या पद्धतीने स्वच्छ वातावरण साफसफाई करून स्वच्छ वातावरणामध्ये जगण्याच्या निरोगी राहण्याचं काम या चतुर्श्रेणी कर्मचारी सफाई कर्मचारी करत आहेत. त्याचप्रमाणे हे जो माजी सैनिक कर्मचारी आहे देशाच्या सेवा करत कधी कारगिलमध्ये सेवा केली करत आता आपला महानगरपालिकेमध्ये पुण्याच्या संरक्षणासाठी जो अतिक्रमण करतो त्यांच्यावर कुठंतरी हे थांबवण्याकरिता जो कर्मचारी काम करत आहे असं कर्मचाऱ्यांना सुद्धा असं पद्धतीचं कामगार दिनाच्या संदर्भ निमित्तानं बदली करून त्यांच्यावर अन्याय केले असा अधिकारींचा मी निषेध करतो. आणि कायमस्वरूपी आम्ही कर्मचाऱ्यांच्या सोबत आहे. कर्मचारी कुठले असू दे, सफाई कर्मचारी असू दे या शिपाई असू दे आणि या माजी सैनिक असू दे, कोणताही कर्मचारी असू दे त्यांच्यावर अन्याय झाला तर निश्चित आमच्याशी संपर्क साधा असे मी त्या कर्मचाऱ्यांना आवाहन करतो. आणि मी कामगार दिनानिमित्त राष्ट्रवादी सफाई कामगार सेल आणि अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीने मी शुभेच्छा देतो. आणि पुणे नगरपालिकेच्या अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष सतीश वसंत लालबिगी आणि आमच्या माजी सैनिक कर्मचारी संघटनेचे जो अध्यक्ष आहे राष्ट्रवादीच्या मोठे साहेब आणि जाधव साहेब हे सर्व जो आमचं नेता मंडळी आहे त्यांच्यामुळे आम्ही यशस्वी होऊ शकला, कर्मचाऱ्याला न्याय देऊ शकला आणि त्यांना देखील मी शुभेच्छा देतो. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देऊन माझ्या 2 शब्द संभवतो. आणि याबरोबरच आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.